एक एकर शेतीमध्ये किती फळझाडं लावता येईल? चला पाहूया या व्हिडिओमध्ये. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा. तर सर्वात प्रथम आपण समजून घेऊया की एक एकर म्हणजे किती स्क्वेअर फूट. हे माप सगळे आपण फूट मध्ये मोजणार, लक्षात घ्या. एक एकर म्हणजे 43,560 स्क्वेअर फूट, हे लक्षात घ्या. जर अर्धा एकरामध्ये लावायचे असेल तर अर्ध क्षेत्रफळ करायचं, तर अर्ध क्षेत्रफळ किती होणार आहे? 43,560 अर्ध 21,780 चौरस फूट. ठीक आहे, हे अर्धा एकरात झालं. आता उदाहरणार्थ आपल्याला किती फूट अंतरावर झाडं लावायचे हा सगळ्यात पहिले महत्वाचा प्रश्न आहे. तर आपल्याला समजा हे झाडांमधलं अंतर किती ठेवायचं या दोन झाडांमधलं, हे सर्वात महत्वाचं आहे आपल्याला. बघा, आपल्याला माहिती एकर म्हणजे किती, अर्धा एकर म्हणजे किती, आपल्याला किती फूट अंतरावर झाड लावायचं. आपण ठरवलं की 6 फूट अंतरावर आपल्याला झाड लावायचंय. म्हणजे हे जे झाड आहे तर इकडचं अंतर, इकडलं अंतर, इकडलं अंतर आपल्याला 6 फूट ठेवायचंय. समजले? एक गोष्ट लक्षात घ्या, आपण 7 फूट 8 फूट पण ठेवू शकतो. त्यानंतर मग आपल्याला फॉर्म्युला तयार होतो. तर आपलं क्षेत्रफळ किती होणार आहे? 6x6चं. एक झाडाला किती जागा लागणार आहे? तर एका झाडाला लागणार आहे 6 फूट बाय 6 फूट म्हणजे 36 स्क्वेअर फूट. तर झाडाची संख्या काढण्यासाठी आपल्याला शेतीचं क्षेत्रफळ भागिले एका झाडाला लागणारं क्षेत्रफळ हा फॉर्म्युला वापरायचा आहे. सिंपल. तर बघा, झाडांची संख्या, शेतीचे क्षेत्रफळ भागिले एका झाडाला लागणारे क्षेत्रफळ. जर झाडाची संख्या आपल्याला काढायची तर शेतीचं क्षेत्रफळ आहे 43,560 भागिले एका झाडाला लागणारे 6x6 म्हणजे 36 स्क्वेअर फूट. मग 43,560 म्हणजे एका एकराचं क्षेत्रफळ भागिले 36 म्हणजे एका झाडाला लागणारं क्षेत्रफळ. दोघांचा भागाकार केला तर आपलं उत्तर आलेलं आहे 1,210 झाडे. म्हणजे एक एकरामध्ये जर 6 फुटावर आपण झाड लावलं तर 1,210 झाडं त्यामध्ये बसणार आहेत. तर बघा अजून काही एक्झाम्पल्स. 6 फूट अंतरावर जर आपण झाडं लावले तर आपले 1,210 झाडं बसणार आहे. तेच आपण 7 फुटावर जर केलं तर 49 स्क्वेअर फूट एका झाडाचं क्षेत्रफळ होणार आहे. 889 झाडं बसणार. हे झाडं कमी कमी होत जातील. 8x8 फुटावर जर आपण लावले तर 681 झाडं बसणार आहे. बघा, काही वेळेस हे बाकी मधलं तुम्ही पाहू शकता 10x12, तर 10x12 पण करू शकतो ना आपण. असं जर केलं तर 120 स्क्वेअर फूट एका झाडाला लागणार आहे. म्हणजे झाडं 363 बसणार आहे. या माहितीचा वापर करून आपण सुद्धा काढू शकतो की आपल्या शेतामध्ये किती झाडं बसतील, किती फळ झाड आपण लावू शकतो. ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांच्या संकल्पना क्लिअर होतील. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.